हॅलो डिअरस गाईज. सो आय एम कमिंग विथ अनदर व्हिडिओ. तर खूप दिवसानंतर एक सुंदरसं प्लेस आपण एक्सप्लोर करणार आहोत आणि हा व्लॉग असणार आहे माझ्या बेबीचा बर्थडेचा. सो माझ्या बेबीचा फर्स्ट बर्थडे होता आणि जसं बेबी फर्स्ट म्हणजे 1 इयरची होणार तर त्या अगोदरपासूनच आम्ही सर्चिंगमध्ये होतो. आता दोघांचेही मत वेगवेगळे होते, पण झालं मात्र माझ्याच मनासारखं. ऑब्व्हियसली माझ्याच मनासारखं होत असतं. असो, तर दोघांचेही मत म्हणजे हस्बंडचं म्हणणं होतं की मोठा बर्थडे सेलिब्रेट करूया आणि माझं म्हणणं होतं की नाही, आपण ना स्पेशल असे मेमोरेबल क्रिएट करूयात. कारण काय, मोठा बर्थडे करायचं म्हटलं तर बेबी कम्फर्ट नाही होणार, इरिटेट होतात ते खूप जास्त लोक बघून आणि त्यांना काही जास्त कळतसुद्धा नसते की बर्थडे म्हणजे काय. आणि भरपूर लोक हे येत असतात आणि जास्त धावपळ ही आई लोकांची फार जास्त होत असते. त्यामुळे म्हटलं नको, हे अशा पद्धतीने आपण सेलिब्रेट करूया. आणि जेव्हा बेबीला कळायला लागलं म्हणजे लाईक 2 वर्षाची म्हणा किंवा 3 किंवा 5, अर्थात 5वा बर्थडे हा मोठा सेलिब्रेट करूया असं डिसाईड केलेलं. सो मी बुक केलेलं होतं एव्हिया रिसॉर्ट, जे की आहे पानशेत डॅमच्या थोडंसं पुढे. आता आम्हाला हे जास्त कन्व्हिनियंट नव्हतं कारण आम्ही तळेगावला राहतो, म्हणजे हे एक टोकाला झालं आणि ते एक टोकाला झालं. तो मेन अट्रॅक्शन या रिसॉर्टचं हेच होतं, हा व्ह्यू फील लाईक जन्नत. आता त्यांनी पण जसं म्हणजे ॲडमध्ये त्यांनी जसं शो केलं होतं ना, ॲज इट इज हे रिसॉर्ट आहे. तर त्यामुळे ती त्यांची ॲड बघूनच खूप जास्त अट्रॅक्ट झाले आणि हा व्ह्यूच माझ्या मनात बसलेला, लिटरली सांगते तुम्हाला. इवन बर्थडे डेकोरेशन इवन तुम्ही या रिसॉर्टला तुमचा स्पेशल डेसुद्धा सेलिब्रेट करू शकता किंवा स्पेशल मोमेंट क्रिएट करू शकता किंवा तुम्ही म्हणजे काय बोलतात तुम्ही, इथे बरेचसे असे स्पेशल मोमेंट क्रिएट करण्यासाठी इथे लोक असतात. लाईक कॅन्डल लाईट डिनर, बेबी बर्थडे किंवा तुमचा बर्थडे किंवा ॲनिव्हर्सरी वगैरे वगैरे वगैरे. सो सगळं डेकोरेशनचं यांच्याकडे म्हणजे हे करून देतात, त्यासाठी वेगळे चार्जेस हे घेत असतात. सो रूम टूर तुम्ही बघता, रूम ओपन केल्या गॅलरीमधनं खूप सुंदरसा व्ह्यू आपल्याला दिसलेला होता आणि इथे वॉर्डरोबसुद्धा खूप मोठ्या स्पेसेसचा आहे. भरपूर सामान याच्यामध्ये आपण ठेवू शकतो. आता आम्ही 1 डेसाठीच आलेलो आणि हे पाऊच इथे होतं टेबलवरती, ज्याच्यामध्ये होतं टूथब्रश होते, कोलगेट होतं, कंडिशनर, शॅम्पू, सोप असं हे होतं. आणि एवढं क्लीन पद्धतीची ही रूम होती आणि हे बाथरूमसुद्धा. तर खूप छान एक्सपिरियन्स या रिसॉर्टसोबत आमचा झालेला ॲक्च्युली. आणि पिलूचं बर्थडे पण खूप सुंदर प्रकारे सेलिब्रेट झाला आणि खूप सुंदर मेमरी क्रिएट झाली. तुम्हाला पण इथे या प्लेसला जायचं असल्यास ना, मी सगळी डिटेल वगैरे तुम्हाला देईल. आणि याचे ओनर म्हणाल तर खूप फ्रँकली आहे ना, डाऊन टू अर्थ आहे, असं फीलच होत नाही ते ओनर आहेत, म्हणजे एकदमच आपल्यामध्ये असं मिक्स होऊन जातात. आम्हाला खूप त्यांनी हेल्प केली ॲक्च्युली. म्हणजे जसं आम्ही बुकिंग केलं आणि जो डे आमचा जाण्याचा होता ना, तेव्हापासून इतकी त्यांनी हेल्प केली तर लिटरली येईपर्यंत. म्हणजे ते कसं आता तुम्हाला पुढे सांगेल, पण त्या अगोदर म्हटलं आता आम्ही जस्ट पोचलेलोच होतो आणि जरा लेटच झालं आम्हाला. आता लहान बाळ म्हटलं की कसं असतं, लहान बाळाचं झोपणं वगैरे वगैरे. सो ती काही उठलेली नव्हती, त्यामुळे जरा लेटच झालं. तर 3:30 वगैरे आम्हाला असे वाजले होते पोचण्यासाठी. तर आमचं ॲक्च्युली होतं 11:30चं तिथे इन टाईम होता. सो असं म्हटलं तसं, पण आम्ही त्यांना सांगितलं होतं की आम्ही एवढ्या वाजता येणार आहे, सो नो वरी अबाउट इट. सो मग तिथे पोचलो आणि थोडं रिलॅक्स फील केलं आणि टाईम स्पेंड केला पिल्लूसोबत. पिल्लूला पण जास्तच खूप मजा येत होती. असं इतकं छान, इतकं प्रसन्न वातावरण तिथे आहे ना, खरंच. आता आपण ना असं समर सीझन सोडून रेनी सीझन, विंटर सीझनमध्ये गेला ना, खूप सुंदर. खरंच यार, असं वाटेल तुम्हाला की जन्नतमध्ये आलं, इतकं छान फील होतं ना. आता एवढं तिथं वातावरण नसूनसुद्धा खूप सुंदर तिथं वाटत होतं ना, म्हणजे जवळ उन्हाळाच लागलेला ना मार्चमध्ये म्हटल्यावर, तर तरी पण खूप सुंदर तिथे वाटत होता. आणि जसं संध्याकाळ होती ना, सनसेट पॉईंट, वाव, सनसेट एवढं छान दिसतो ना आपल्याला, म्हणजे तिथे फोटो वगैरे इतकं सिनेमॅटिक आहे ना तिथे तो व्ह्यू. खरंच सांगते सिरियसली. डिटेल ना मी तुम्हाला देईल आणि याचा मॅप वगैरे, म्हणजे मी इवन ओनरचा नंबरसुद्धा तुम्हाला इथे देईल, म्हणजे तुम्ही काय तिथे डायरेक्टली तुम्ही त्यांना विचारू शकता.
कसं काय किती. सो ॲम्युनिटीजमध्ये त्यांच्याकडे स्विमिंग पूल वगैरे होता आणि इथे ब्रेकफास्टपासनं तर डिनरपर्यंत सगळं मॅनेजमेंट आहे. त्यामुळे टेन्शनच नाही, एकदम रिलॅक्समध्ये तुम्ही जाऊ शकता, मेमरी क्रिएट करू शकता किंवा एक रिलॅक्स डे म्हणून तुम्ही इथे जाऊ शकता फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिली सर्कलमध्ये. चला तर इथून पुढे तुम्ही व्हिडिओ ना रिअल व्हॉईसमध्येच बघा आणि मला पण ही रिअल व्हॉईसमध्येच बेस्ट वाटते हे अपलोड करण्यासाठी. कारण काय होतं, मेमरीसुद्धा राहते आणि इन फ्युचर माझं बाळ मोठं झालं तर ती व्हिडिओसुद्धा देखील आणि स्वतःचा आवाजसुद्धा ती ऐकू शकेल. कारण काय होतं, मेमरी आपली कधी म्हणजे काय त्याचं हे नसतं ना. तर इथे यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड केला तर एवढीसुद्धा मेमरी क्रिएट होऊन जात असते. सो असो आता इथे ॲम्युनिटीजच्या मध्ये म्हणजे इथे काय काय ॲक्टिव्हिटी वगैरे आहे ते तुम्हाला सगळं बघायला मिळेल. तर व्हिडिओ ना तुम्ही शेवटपर्यंत बघा. याचे चार्जेस वगैरे मी सगळं डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेल किंवा फक्त त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईल, तिथं तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून किंवा मेसेज वगैरे करून तुम्ही त्याची डिटेल वगैरे घेऊ शकता. खूप सुंदर प्लेस आहे, नक्की एकदा विजिट करा आणि खरंच तुम्हाला फार जास्त आवडेल. सोडले ना मी तर ते डायरेक्ट असं हॅलो बंद करते जास्त कसं तुमचं घेऊ का असं पूर्ण ओरल हॅलो काय पिल्लू नाक लाल झालं पाणी पी तिकडे जायचं
इव्हिनिंग अँड फर्स्ट स्नॅक्स केल्यानंतर लगेचच मला त्या कपड्यामध्ये कम्फर्टेबल वाटत नव्हतं म्हणून मी चेंज केला आणि सनसेट बघण्यासाठी बाहेर गेलेले. तर खरंच खूप जास्त सुंदर व्ह्यू हा वाटत होता आणि बाहेरचा व्ह्यू सुद्धा तुमच्यासोबत शेअर केला आहे, तर नक्की बघाल. म्हणजे स्विमिंग पूल आणि तो सनसेट खूपच सुंदर वाटत होता. बाहेरच्या सनसेटचा व्ह्यू कॅमेऱ्यामध्ये एवढा दिसत नव्हता ॲक्च्युली. चला चला हा काय असं मी काढते डान्स करा तुम्ही मी काढते. अरे बापरे कसं बसले.
केक करण्यासाठी आम्ही तिघेही रेडी झालेलो होतो. बट ऐन वेळेला पिल्लू झोपी गेलं आणि ती झोपल्यामुळे आम्हाला रूममध्येच हे आम्ही जेवण मागवलेलं होतं. सो ओव्हरऑल हा असं जेवण आहे. तर जेवणमध्ये ना खरंच इम्प्रूव्हमेंट करायला हवी. डिनरपासनं तर म्हणजे ब्रेकफास्टपर्यंत लंच डिनर ब्रेकफास्ट तर सगळ्यामध्ये ना अजिबात टेस्ट नव्हते. तर नीड टू बी इम्प्रूव्ह अबाउट टेस्ट. बाकी ओव्हरऑल सगळं ओके आहे. इथे बर्थडे केकचा पण सगळं रेडी झालेलं होतं टेबल वगैरे. सो खूपच सुंदर हे अट्रॅक्टिव्ह असं वाटत होतं आणि खरंच जर अगोदर आम्ही कट केल्या असताना खूपच सुंदर व्ह्यू वाटला असता. म्हणजे याच्यामध्ये मागे स्विमिंग पूल आणि समोर असा टेबल म्हणजे कॅन्डल्स वगैरे तर खूपच जास्त छान वाटत होतं. हे बघ आता झालं आपलं. हो ना कसं झालंय बघ. गेलं थोडं खाऊ. नाही झालं पहिला बर्थडे ना. तिला हातच नाही मोड तिचा नाही आता. पिक्चर आहे असं इकडे घे घे धर धर पकड घ्या घ्या. हे फ्लॅट बघ ना पिक्चर. त्याला पण फेक त्याला पण मारते. कुठलं घ्यायचं आपण कुठलं घ्यायचं. अरे पप्पा काय करतो. कुठे पप्पा कुठे पप्पा. बाय बाय. हसला थोडस हसला नाही. झालं. कॅन्डल असे काय बच्चे हे? किती छान. नेक्स्ट डे इन द मॉर्निंग सकाळचा व्ह्यू बघण्यासाठी जरा जास्तच मी उठलेले. खरं तर खूप लवकर उठायचं होतं मला पण ते काही पॉसिबल झालेलं नाही. आणि कारण रात्री पण लेट झोपलेले. बाळ जरा जास्तच दंगा करत होतं खेळत होते. कारण तिने अगोदर झोप घेतलेली होती त्यामुळे ती काही लवकर झोपलेलीच नाही. आणि सो सकाळचा व्ह्यू ना खरंच खूप सुंदर वाटत होतं. तिथली जी नॅचरल हवा ते ॲटमॉस्फिअर खूप सुंदर म्हणजे आय कांट एक्सप्लेन इन वर्ड. खरंच खूप सुंदर. ओव्हरऑल ना इथे सगळ्या गोष्टी छान होत्या फक्त जेवण वगैरे सोडून. म्हणजे जे आम्ही स्नॅक्स केलं इव्हिनिंग स्नॅक्स केलं डिनर केलं आणि ब्रेकफास्ट केलं तर अजिबात एकालाही चव नव्हते. खरंच त्यांनी म्हणजे टेस्टमध्ये ना इम्प्रूव्ह हे झालंच पाहिजे. कारण एवढ्या दुरून वगैरे जातं टाईम स्पेंड करण्यासाठी तिथे खाण्याची थोडंसं टेस्टमध्ये इम्प्रूव्हमेंट हवी. बाकी व्हिडिओ खूप जास्त लॉंग झालेला आहे पण मला मेमरी ही अशी स्टोअर करायची आहे त्यामुळे मी लॉंगच व्हिडिओ टाकत आहे. जास्त काही याच्यामध्ये मी कट नाही केलेले. सो असं तुम्हाला ना हा व्हिडिओ आवडल्यास ही प्लेस आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन चॅनलवरती आले असेल तर सबस्क्राईब करून जावा. तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि खरंच थँक्यू टू ओनर की आम्हाला त्यांनी खूप हेल्प केली इथनं निघण्यासाठी. आम्हाला खरंच बुक होत नव्हती कुठलीही कॅब बुक होत नव्हती आणि जी होत होती तर खूपच जास्त कॉस्ट त्याची सांगत होते. तर त्यांनी आम्हाला बरंच अर्ध्या रस्त्यापर्यंत तिथे त्यांनी सोडलेलं. खरंच थँक्यू सो मच. तर नक्की तिथे एक वेळा पुन्हा विजिट करूया.